नमस्कार सर्वांना. व्यासपीठावर उपस्थित आपले सर्वांचे लाडके सुमित दादा कोल्हे साहेब, त्यानंतर आपले संस्थेचे डायरेक्टर, आपले शाळेचे प्रिन्सिपल श्री दरेकर सर, व्हाईस प्रिन्सिपल सोमासे सर, इथं उपस्थित सर्व शिक्षकवृंद, माझा सहकारी राहुल आणि तुम्ही विद्यार्थी मित्रांनो, आज मला खूप अभिमान वाटतो की आपल्या शाळेने 25 वर्ष पूर्ण केली आहेत. म्हणजे मी 2001 बॅचचा विद्यार्थी आहे. 2000मध्ये आपली शाळा सुरू केली. माननीय कोल्हे साहेबांनी ही शाळा सुरू करण्यासाठी फार मोठं योगदान दिलेलं आहे आणि त्यांच्या करिअरला पण त्यांनी कॉम्प्रोमाइज केलं आहे. याचं कारण म्हणजे आपल्या ग्रामीण भागातले मुलं हे त्यांना व्यवस्थित आणि चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे, हेच कारण होतं. म्हणजे त्यांचं शिक्षणाप्रती असलेलं डेडिकेशन ते आज माझ्यासारख्या विद्यार्थ्यांना आणि तुम्हाला भविष्यात उपयोगी येणार आहे. कारण मी ज्या ठिकाणून येतो, माझं एकदम दुर्गम असं गाव आहे. आमच्या गावात जायला रस्ता नाही आहे. पण तिथं शाळेचं म्हणजे शिक्षणाची एकदम म्हणजे वाईट अवस्था आहे. तसं 6 किलोमीटर दूर जाणं, ते पण मध्ये एक तळं येतं, ते तळं पार करून पुढं जावं लागतं. जर मी त्या गावात राहिलो असतो तर माझं हे शिक्षण पूर्ण झालं नसतं. तर कोल्हे साहेबांची कृपा, त्यावेळेस त्यांनी ही शाळा या ठिकाणी आणली. माझ्या वडिलांनी ती जाहिरात पाहिली आणि मला ह्या शाळेत टाकलं. त्याचं आज फळ म्हणून मी या ठिकाणी आज तुमच्यासमोर उभा आहे. तर आपली शाळा 2000 साली सुरू झाली. 2001 साली मी ह्या शाळेत भरती झालो. 2002 म्हणजे पुढच्या वर्षी माझा भाऊ ह्या शाळेत आला. मी त्याला सांगितलं की ही शाळा चांगली आहे, तू या ठिकाणी ये शाळेला. मग तो पण मोटिवेट झाला माझ्याकडे पाहून. तर या ठिकाणी आला. आज तो डेप्युटी कलेक्टर झाला आणि मी डेप्युटी एज्युकेशन ऑफिसर झालो. मी पण एकेकाळी प्रोग्राममध्ये लोक यायचे मोठे मोठे, मला पण वाटायचं की मी पण एक दिवस त्यांच्यासारखं होईल. तुम्ही जे बसलायत ना, तुम्ही पूर्ण मोटिवेट राहिलं पाहिजे. आपल्या भोवती काय असतं, निगेटिव्ह सर्कल, म्हणजे मला पिझ्झा खायचा आहे, बर्गर खायचा आहे, मूव्हीला जायचं आहे, इथं सगळं बंद नाहीत आपल्यावर, आपल्या पालकांनी कुठं टाकलं, असं एक फिलिंग तयार होती. मला ज्यावेळेस टाकलं होतं मी पण रडायचो, म्हणजे कुठं आणून ठेवलं. पण मी हळूहळू अभ्यासात मी गोडी निर्माण केली. त्यावेळेस माझा म्हणजे जे मार्गदर्शक होते माननीय दरेकर सर, आज तुमचे प्रिन्सिपल आहेत, ते मला गणित विषय शिकवायचे. गणितात त्यांनी आम्हाला बेसिकपासून शिकवायला सुरुवात केली. म्हणजे त्यांची शिकवण्याची पद्धत एकदम युनिक होती. वर्गातला म्हणजे एकदम ढग मुलगा त्याला पण ते समजायचं, हुशार मुलाला पण ती गोष्ट समजायची, अशी त्यांची शिक्षणाची पद्धत होती. त्यामुळे गणित विषय इतका पक्का झाला माझा, मला बरेचदा आउट ऑफ मार्क यायचे. आयुष्यात पुढं कधी त्या विषयात मला प्रॉब्लेम आला नाही. त्यामुळे मी इंजिनिअरिंग सोमासे सर होते. म्हणजे त्यावेळेस इतका भारी स्टाफ होता आम्हाला. शाळा तर नवीनच होत होती, म्हणजे बाकीच्या फॅसिलिटीज निर्माण होत होत्या. तुम्हाला एक्सलंट फॅसिलिटी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. तर सोमासे सरांनी आम्हाला इंग्लिश हा विषय शिकवला. त्यांनी त्यावेळेस आम्हाला म्हणजे पहिलीपासून ते 4थीपर्यंत काही इंग्लिश हा विषय नव्हता. पहिल्यांदा या ठिकाणी आलो तर इंग्लिश विषय होता. ABCD पासून सुरू केली. त्यानंतर त्यांनी आम्हाला स्पेलिंग पाठ करून घ्यायच्या. अगदी 5-5 स्पेलिंग नाही आली की हातावर छडी असायची. आता म्हणजे ती पनिशमेंटची पद्धत नाही आहे, पण त्या आमच्या वेळेस होती. पण त्याचा खूप फायदा झाला आम्हाला, कारण आम्ही ग्रामीण भागातून असे म्हणजे काय अभ्यासाचा एवढा गंध नव्हता. आमच्या मूळ शाळेत एवढं काय शिकवलं जात नव्हतं. पण या ठिकाणी आल्यामुळं अभ्यासात हळूहळू गोडी निर्माण केली आम्ही, आणि स्टाफ पण आम्हाला तसा मिळत गेला. म्हणजे एकदम डेडिकेटेडनी शिकवणारे ते. त्यांचे पण करिअरची सुरुवातच होती. दरेकर सर पण त्यावेळेस नवीनच आले होते. सोमाजी सर एकदम डेडिकेशननी शिकवायचे. त्यानंतर मग पुढं आम्हाला सूर्यवंशी सर भेटले, वाघ सर भेटले. आता बराचसा स्टाफ रिटायर झाला असं बहुतेक, पण जे माझ्या वेळेस होते ते त्यांच्यामुळं अभ्यासात हळूहळू मी गोडी निर्माण केली. तुम्हाला इथं वाटत असेल हे म्हणजे काही लोकांना वाटतं बोरिंग आहे हे ते, पण विद्यार्थी तसे तुम्ही जितकी मेहनत घेताल तितकं तुमचं आयुष्य सुखर आणि समृद्ध बनतं. आज जो ऑनर मला भेटला, मी खरंच संस्थेचे आभार मानतो. ज्या प्रकारे माझं स्वागत करण्यात आलं. तुमचा पण असाच होईल एक दिवशी. तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा. तुम्हाला जे क्षेत्र आवडतं त्यात उत्तम करा. कोणाला स्पोर्ट्स आवडतं, स्पोर्ट्समध्ये उत्तम करा. म्युझिक आवडतं असेल तर म्युझिकमध्ये उत्तम करा. जे क्षेत्र तुम्हाला आवडतं त्याच्यात एकदम उत्तम राहिलं पाहिजे आपण. आता आपल्या शाळेचा मुख्य उद्देश काय आहे, NDAमध्ये दाखल होणं. तर प्रत्येकाने डिसाईड केलं पाहिजे मला NDAमध्ये जायचंच. कारण लष्करी जीवन हे एकदम म्हणजे भारी लाईफ असतं एकदम NDAमधली. जर तुम्ही अधिकारी झाला हे NDA थ्रू,
तर एकदम मस्त असं लाईफ आणि फुल ऑनर भेटतो, तुम्हाला सन्मान मिळतो. तुम्हाला ऑर्डिनरी जीवन जगायचं का एक्स्ट्रा ऑर्डिनरी जीवन जगायचं हे तुमच्या हातात आहे. आणि विद्यार्थी जसे तुम्ही जेवढं मेहनत घेता त्याचं फळ आपल्याला ते नंतर मिळत असतं. आता मी विद्यार्थी ज्यावेळेस होतो एकदम सिन्सिअर स्टुडंट होतो. आता सरांना माहिती आहे, सरित आहेत ते मला शिकवायला होते, तर प्रत्येक होमवर्क माझा कंप्लीट असायचा. मी म्हणजे पनिशमेंटची माझ्यावर कधी वेळ येत नव्हती. सगळं अप टू डेट राहायचं. आणि मी अभ्यासात स्वतःला जास्त इन्व्हॉल्व करून घेतलं होतं, कारण मला माहीत होतं की माझ्या वडिलांनी कोणत्या परिस्थिती ह्या शाळेची फी भरलेली आहे, गावाकडे काय परिस्थिती आहे. मी जर या ठिकाणी अभ्यास व्यवस्थित नाही केला तर मला पण तिथंच जावं लागेल. त्यामुळे मी व्यवस्थित या ठिकाणी अभ्यास केला. तुम्ही एक निगेटिव्ह सर्कल तयार करू नका, तुम्ही एक पॉझिटिव्ह सर्कल तुमचं राहिलं पाहिजे. पॉझिटिव्ह विचार करा, आपल्याला मोठं बनायचं हे टार्गेट कायम ठेवा. आपल्याला काहीतरी भारी काम करायचं आहे, ह्या पृथ्वीवर आलो म्हणजे काहीतरी वेगळं निर्माण करायचं आहे. आता मी बघा तुमच्यातूनच आलेलो आहे, मी काय वेगळा नाही आहे. असंच तुमच्यासारखा 5वीला या ठिकाणी आलो होतो, हळूहळू तुमच्यासारखाच पुढं बसत होतो. पण मग मी ठरवलं की आपल्याला मोठं युनिक काहीतरी करायचं आहे. मग मी प्रशासकीय सेवा निवडली, MPSC पास झालो. त्यानंतर जो आदर मला भेटतो आहे तो खरंच म्हणजे मस्त आहे की जे मी केलं त्याचं काहीतरी रिटर्न पावती मला मिळते. आणि आपल्या शिक्षकांना आणि पालकांना खूप आनंद होत असतो. आता मी काल या ठिकाणी आलो तर शिर्डीत माझा मुक्काम होता, तर सोमासी सर मला रिसिव्ह करायला आले होते. तर ते प्रत्येकाला सांगत होते, हा माझा विद्यार्थी आहे, हा उपशिक्षणाधिकारी झाला आहे, हा माझा विद्यार्थी आहे. म्हणजे तिथं जे हॉटेलचे स्टाफ असेल किंवा काही माझे विद्यार्थी भेटले, काही विद्यार्थी पालक भेटले, असे सर्वांना अभिमानाने सांगत होते. मग ते कालपासून इतक्या लोकांना त्यांनी सांगितलं की हा माझा विद्यार्थी आहे. हे का होतं, कारण त्यांनी शिकवलेला विद्यार्थी तो आज मोठ्या पदावर गेलेला आहे. तर तुमचं पण असं कौतुक ते करतील, कारण कोणत्या पण शिक्षकाला सगळ्यात महत्त्वाचं काय असतं, त्याचा विद्यार्थी किती सक्सेसफुल झाला आहे हा त्यासाठी गौरव असतो. त्यामुळं कालपासून सर माझा म्हणजे इतक्या लोकांशी मला इंट्रोड्यूस करून दिलं आहे, काय तर अनोळखी लोकांशी पण इंट्रोड्यूस झालं, हे माझा विद्यार्थी. म्हणजे इतकं ते म्हणजे भारावून गेलं ते सर. आणि या ठिकाणी माझं तर एकदम चांगल्या प्रकारे स्वागत झालं आहे. तुम्ही पण पाहिलं असेल. तर असंच तुम्ही पण तुमच्या जीवनात मेहनत करा, चांगला अभ्यास करा. आणि ह्या संस्थेने ज्या पण तुमच्या फॅसिलिटी उपलब्ध करून दिलेल्या आहेत, आज आत्ता सुमित दादा मला सांगत होते की तुम्हाला या ठिकाणी सर्व प्रकारच्या फॅसिलिटी उपलब्ध करून दिल्या आहेत. त्या आमच्या काळात नव्हत्या, कारण ती त्यावेळेस डेव्हलपिंग स्टेजमध्ये होती. तुम्ही आता अशा फॅसिलिटी आहेत, तुम्हाला ज्या क्षेत्रात जर करिअर करायचं असेल ना, ती फॅसिलिटी आपल्या शाळेत आहे. आणि सुमित दादा अजून पण प्रयत्न करतायत तुमच्यासाठी, अजून काही नवीन नवीन गोष्टी घेऊन येतात. आता ते यंग असल्यामुळं आपल्या काय घडामोडी घडतात, आपल्या सोशल मीडियापासून की जे अद्ययावत नॉलेज आहे ते त्यांना सगळं असल्यामुळं ते, आणि परत करिअर, अद्ययावत करिअर काय आहे ते पण त्यांना बऱ्यापैकी सगळं माहीत असल्यामुळं ते ह्या शाळेत चांगल्या प्रकारे इम्प्लिमेंटेशन करत आहे. आणि त्यांचा याचा निश्चितच तुम्हाला फायदा होणार आहे. त्यामुळं सगळ्यांनी व्यवस्थित अभ्यास करा, अभ्यासावर लक्ष द्या, टीचर काय सांगतात त्याच्यावर लक्ष द्या. हा ठीक आहे, कंटाळा येतो, म्हणजे मला अभ्यासात फार गोडी होती अशी नाही, पण मी अभ्यासाचे जे बेसिक आहेत ते पहिल्यांदा समजून घेतले. एकदा जर तुम्ही कोणत्या विषय असेल, गणित असेल, सायन्स असेल, इंग्लिश असेल, हे 3 विषय महत्त्वाचे आहेत. त्याबरोबर मराठी, इंग्लिश, हे मराठी, बाकीचे जे सोशल सायन्सचे विषय असतील ते पण महत्त्वाचे आहेत. त्या विषयातले आधी ना बारकावे समजून घ्या. आता विद्यार्थी जशा असतील ना, म्हणजे तुम्हाला आता 5वी ते 10वीपर्यंत ह्या काळात काय असतं, शिक्षक तुम्हाला तुमचा हात धरून शिकवत असतात. पण ज्यावेळेस तुम्ही हायर ह्याचं तुम्हाला ते समजून घ्यायचं असतं. ते बाकीचे फक्त मार्गदर्शन करतात, पण समजून घ्यायचे असतं. तर तुम्ही जेव्हा हायर एज्युकेशनमध्ये जातात तर ह्या विद्यार्थी जसे तुम्ही त्या विषयांवर जितकी मेहनत घेतली, जितक्या बेसिक तुम्ही समजून घेतलेत त्याचा फायदा होतो. त्यावेळेस तुमची गोडी निर्माण होते. मग तुम्ही कोणतं पण करिअर निवडलं तर त्यात तुम्हाला ते विषय समजू लागतो. आवड निर्माण झाली की आपल्याला त्या गोष्टी समजतात. आता माझं गणिताचं काय होतं, गणिताचं एकदम परफेक्ट झालं होतं गणित. त्यामुळे मला इंजिनिअरिंगला M1, M2, M3 लोकांना क्लास लावायला लागायचे. मी कोणताही क्लास लावला नाही, कारण मला दरेका सरांनी जे बेसिक शिकवलं होतं ते माझं तोपर्यंत लक्षात होतं. कारण पुढं आपल्याला कोणी शिकवत नाही, जसं शाळेत शिकवतात. तसंच इंग्लिशचा अगदी स्पर्धा परीक्षेपर्यंत मला कधी कोणत्या क्लासची गरज पडली नाही, कारण इंग्लिशचं माझं स्पेलिंग चांगल्या होत्या, ग्रामर चांगलं होतं. सरांनी त्यावेळेसचे पार्ट्स ऑफ स्पीच शिकवलेले, टेन्स शिकवलेले, त्या आत्तापर्यंत माझ्या लक्षात. ॲड क्वेश्चन टॅग शिकवलेला मी तो कधी पण सांगू शकतो. त्यामुळे मला त्याचा खूप फायदा झाला. त्यामुळे मी ह्या स्पर्धा परीक्षांचा एकदम कठीण मानली जाते ही परीक्षा.
म्हणजे आपल्या महाराष्ट्रातून 3 लाख लोक ह्या परीक्षांना बसतात. तर 3 लाखातून काहीतरी 400-500 अशा जागा असतात. तर त्याच्यात यायचं असतं. पण हे का शक्य होतं? तुमचा कंटिन्युअस अभ्यास आणि त्या विषयाची तुमची असणारी अंडरस्टँडिंग. हे अंडरस्टँडिंग तुमच्या बेसिक ज्या गोष्टी आहेत त्याच्यावरून ती तयार होत असते. तुम्हाला वाटत असेल हे काय शिकवतात, काय आहे, तुम्हाला आत्ता त्याचं महत्त्व नाही कळणार. पण खरंच तुम्हाला आयुष्यात जर सक्सेसफुल व्हायचं असेल तर ह्या बेसिक तुम्ही समजल्या पाहिजे. कंटाळा येतो, मान्य आहे, कंटाळा तुम्हाला येणारच, त्यात काय वाद नाही. पण तुम्ही त्या पेशन्स ठेवल्या पाहिजे. कारण विद्यार्थी देशात पुढं बरेच चॅलेंज येतात. पण आपण विद्यार्थी देशात जितका मजबूत असतो ना, म्हणजे जितका आपलं विद्यार्थी दशा कठीण असते तितकं आपण पुढं मजबूत बनत चालतो. कारण मी ही स्कूल 5 वर्ष झाल्यावर बऱ्याच ठिकाणी राहिलो. आज अगदी विषम परिस्थितीत अनेक सहकारी भेटले, मित्र भेटले. कधी कोणत्या मेसला जेवायला लागायचं, कुठं हॉस्टेलला पण राहायला लागायचं. पण शाळेत जी मला डिसिप्लिन शिकवली, तुम्हाला माहिती आहे इथं डिसिप्लिन किती असते, हॉस्टेलमध्ये कसं राहायचं, आपलं बेड कसा अपटूडेट पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी मला नंतर कामाला आल्या. आणि मला कधीच म्हणजे घरची आठवणी किंवा मला इथे करमत नाही असं झालंच नाही. त्यामुळे माझा फुल फोकस हा अभ्यासावर आणि करिअरवर राहायचा. हे का होऊ शकलं? कारण इथं जी डिसिप्लिन मला भेटली, अंगवळणी पडली, त्याचा इतका मला फायदा झाला. त्यावेळेस वाटायचं माझ्या वडिलांनी एवढं लांब टाकलं आहे, काय आहे, बाकीचे मुलं ते त्यांच्या आईवडिलांपाशी आहेत पण मी एवढ्या लांब आहे. पण आज त्या मुलांचं माझ्यात जर कंपेअर केलं तर पाहता येईल. आज वडिलांना इतकं प्राऊड होतं की माझे दोन्ही मुलं अधिकारी आहेत. ते म्हणजे आमच्या तहसील कार्यालयात गेले, लोक तहसीलदार त्यांना खुर्ची देतो. कोणत्या सरकारी ऑफिसमध्ये गेलो, सगळ्यांना आमच्या तालुक्यात माहीत झालं की यांची दोन्ही मुलं अधिकारी आहेत. स्वतः आमच्याकडचे आमदार साहेब ते त्यांना खुर्ची देतात. म्हणजे इतकं ते प्राऊड मुवमेंट आहे त्यांच्यासाठी. मग त्यांनी त्यावेळेस जे कष्ट घेतलं ते आज म्हणजे त्यांच्या अर्थ कामाला आलं किंवा त्याचं हे ठरलं. परत आपल्या संस्थेने जे आमच्या जे रुजवले त्याचा पण मी अगदी ऋणी आहे. कारण जे पण होऊ शकलो ह्या संस्थेमुळे होऊ शकलो. कारण त्यावेळेस माननीय कोल्हे साहेबांनी जर ही संस्था नसती आणली तर कारण मला एखाद्या वेळेस मला गावातच शिकावं लागलं असतं. मग हे एवढं मोठं करिअर घडू शकलं नसतं. जे प्राऊड फिलिंग आज माझ्यामुळं शिक्षकांना आहे, माझ्या वडिलांना आहे, ते प्राऊड फिलिंग आलं नसतं. तर तुम्हाला पण असं जर तुमच्या जीवनात प्राऊड फील व्हायचं असेल तर नक्कीच विद्यार्थी दशेत खूप मेहनत करा. टीचर लोक जे सांगतायत ते ऐका. इथं ज्या फॅसिलिटी आहेत त्याचा खूप सारा फायदा घ्या. कोणत्याही निगेटिव्ह सर्कलमध्ये राहू नका. तुम्हाला वाटत असेल इथं काय चाललंय काय नाही, असल्या गोष्टीपासून दूर राहा. आणि आमच्यासारखे म्हणजे जे ॲल्युमिनी आहेत, ह्या कॉलेजचे माजी विद्यार्थी आहेत, हे आज ज्या स्टेजपर्यंत गेले याचं कारण म्हणजे त्यावेळेस आम्ही टीचर लोकांचं व्यवस्थित ऐकून घेतलं. त्यामुळं आम्ही या स्टेजवर जाऊ शकतो. पुन्हा एकदा या संस्थेचे खूप सारे आभार. मला या ठिकाणी इन्व्हाइट केलं. आणि या मॅनेजमेंटला माझी विनंती आहे की आपण एक ॲल्युमिनी मीट घेऊ. आपले खूप सारे विद्यार्थी म्हणजे माझेच बॅचमेट आहेत, खूप चांगल्या पदावर कार्यरत करत आहेत. तुम्हाला पण मोटिवेशन भेटेल. त्यांनी जो अभ्यास केला आणि टीचर लोकांनी इथून जे गाईड केलं त्यानंतर ते किती मोठ्या पदावर जाऊ शकले. म्हणजे आपल्या संस्था काय होती, बीज होतं, त्याचं आता वटवृक्ष झालं आणि आम्ही म्हणजे फळं आहेत त्याचे. पण अशी जर फळं सुंदर फळं पाहिजे असेल तर ॲल्युमिनियम मीठ तुम्हाला घ्यावं लागेल. तर मी असं संस्थेच्या कायम ऋणी राहील. इथं मला बोलवल्याबद्दल मॅनेजमेंटचे धन्यवाद.